महत्त्वाची बातमी मुंबईमधून मुंबईतील गॅस पुरवठा खंडित झाल्यानं हॉटेल व्यावसायिकांना याचा मोठा फटका बसतोय। प्रसिद्ध पंचमपुरीवाला या हॉटेलला सुद्धा याचा फटका बसतोय। गॅस पुरवठा खंडित झाल्यानं सर्व मेन्यू उपलब्ध नसल्याचा बोर्ड या ठिकाणी लावण्यात आलाय। सीएसएमटी परिसरामध्ये हे हॉटेल असून 1848 पासून हे हॉटेल या ठिकाणी आहे। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, काय सांगाल, कशा प्रकारे हॉटेल्सना सध्या गॅस पुरवठा खंडित झाल्याचा फटका बसतोय? नक्कीच आपण पाहतोय की इराण, इस्रायल आणि अमेरिकेमध्ये जे युद्ध सुरू आहे आणि त्याचा थेट फटका जो आहे तो आता हॉटेल व्यावसायिकांना बसतोय, कारण कमर्शियल गॅसचा जो पुरवठा आहे तो खंडित झालेला आहे। मी सध्या अति प्रख्यात असलेल्या आणि ऐतिहासिक अशा पंचमपुरीवाला हॉटेलच्या बाहेर आहे। 1848 साली याची स्थापना झाली होती आणि या ठिकाणी आपण पाहतोय की नो गॅस सप्लायचा जो बोर्ड आहे त्यांनी लावलेला आहे। सॉरी, नॉट ऑल मेनू आयटम्स अवेलेबल, गॅस पुरवठा बंद आहे अशा आशयाचा जो बोर्ड आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। आधी 79 व्यंजनं या ठिकाणी मिळायची, मात्र आता केवळ 2 व्यंजनं सुरू आहेत आणि गॅस पुरवठा पूर्णपणे खंडित आहे। त्यामुळे इथून तिथून गॅसची जी मागणी आहे ती पूर्ण करून या ठिकाणी हॉटेल सध्या तरी सुरू ठेवलं आहे। मात्र भविष्यात हे हॉटेल कशा पद्धतीनं सुरू राहील याबाबत देखील हॉटेल व्यावसायिकांना आता साशंकता आहे। त्यामुळे एकंदरीतच गॅस पुरवठा खंडित झाल्यानं हॉटेल व्यावसायिकांना याचा मोठा फटका बसायला सुरुवात झाली आहे। नक्कीच, धन्यवाद गिरीश दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।